सा रे ग रे सा पद सा रे ग रे सा पद सा रे ग रे सा प ग रे ग रे सा पद सा रे ग रे सा पद सा रे ग रे सा पद सा रे ग रे सा प ग रे ग रे सा साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उषा खाली फोटो तुझा चांद रातीला तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावल मन त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवी किरण बांगले, डिलाइट ॲग्रो प्रतिनिधी. आज आपण एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलेला आहोत. त्यांची आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊया. नमस्कार. मी अमोल अशोक मगर, राहणार निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर सर, ही आपण जी केळीची लागवड केलेली आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे? ही नवीन पद्धत दिसते, कशी पद्धत आहे? नवीन पद्धत आहे. 11.5 फुटावर जोडवळ केलेली आहे. अच्छा. मधला गॅप आहे 8 फुटाचा आणि दोन्ही रोपायामधलं 3.5 फुटाचा. बर. आणि ही जी कोणाच्या मार्गदर्शनाखालून केलं किंवा कसं तुम्हाला समजलं? ही रोपं आणली होती आपण खरात साहेबांच्याकडून. अच्छा. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू. बरं, ही कोणती व्हरायटी लावलेली आहे आपण? ही व्हरायटीचं नाव आहे A-V3. बर. ही जी लागवड केलेली आहे ते दोन्ही झाडाच्या मधलं अंतर किती? दोन्ही झाडाच्या मधलं 5 फूट अंतर आहे आणि दोन्ही वळीच्या मधलं 3.5 आणि मधला जी पेस आहे ती 8 फुटाचा आहे. बर. आणि हे जे आता तुम्ही लोक 7x5 वरती लागवड करतात, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उत्पन्नात काय फरक जाणवतो तुम्हाला? हो, फरक आहे. या जवळजवळ 1.5 एकरात 2200 रुपये बसते आणि 7.5 वर म्हणून ते 1850 रुपये बसते. मग आता ह्याचं जी एक्सपोर्टला माल जाण्याजोगा निघतो ना इतकं जवळ लागवड केल्यानंतर? एक्सपोर्टला निघतो ना. बर. आणि ह्याचं खाद्य व्यवस्थापन कसं केलेलं आहे आपण? म्हणजे आता इतकं जवळ लागवड केलेली आहे त्यामुळे खाद्य पण जास्त लागत असताना खाद्य त्या रोपांच्या हिशोबानेच करायचं. म्हणजे तिकड जर लागवड केली तर 2 रोपाचं खाद्य द्यावं लागतं. आणि असं केल्यानंतर एका रोपाचं द्यावं लागतंय का दोन्ही रोपाचं खाद्य द्यावं लागतं? नाही, असं केल्यानंतर कसं आहे, आपण 1.5 एकरात 1.5 एकराची रोपं बसवली. बर. 1.5 एकराच्या हिशोबाने त्याला खाद्य द्यावं लागतं. बर. आणि तुम्हाला आता उत्पन्नाची अपेक्षा किती आहे? त्याच्यात कमीत कमी 2200 रोपं धरून पकडून चालले, 2000 रोपं पकडून चालले आणि 30 ॲव्हरेज बसलं तर 60 टन निघाले. म्हणजे 60 टन माल निघण्याची शक्यता. कसं होतं की जोडवळ पद्धत केल्यामुळं काही लोकांचं म्हणणं असतं की बाग 1.5 महिना लेट येते, अंतर स्पेस कमी असल्यामुळे. पण ह्याच्यामध्ये ते अनुभव आलेला आहे, कारण यांची जानेवारीची बाग आहे आणि आता ऑगस्ट संपत आला, म्हणजे 8 महिन्यात एवढी मोठी त्यांनी बरोबर 7 महिन्यात येईल चालू केली बाग. म्हणजे ह्या पद्धतीने केलं तर मला वाटतं की जोडवळ पद्धत ही सक्सेस होती या पद्धतीची. आणि निश्चितच माल एकदम चांगला आहे, पाण्याची संख्या चांगली आहे, केळांची संख्या चांगली आहे आणि केळांचे दोन्ही फणीतलं अंतर आहे ते अंतर एक्सपोर्ट क्वालिटीला जे पाहिजे त्या पद्धतीचं अंतर आहे. जर दोन्ही फणीतलं अंतर जेवढं जास्त तेवढे केळाची वादी चांगली पडते. वादी आणि दोन्हीतलं अंतर परत ते मॅच होतं आणि मला गेल्या वर्षी अनुभव आहे त्यामुळे काय बेस्टच आहे. काय नमस्कार, आपली ओळख करून द्या. सुहास कोळी, आम्हाला मला त्या A-V3 व्हरायटी केळं लावायची होती, त्यासाठी आमचा प्लॉट पाहण्यासाठी आम्ही आलो. तुम्हाला कसं वाटतंय नियोजन आणि छान आहे आणि लागवड पद्धत पण चांगली आहे. आता तुम्ही युवा पिढीमध्ये आहे तर ती आता युवा पिढीपेक्षा जास्त शेतीकडे वळलं आहे, तरी त्या पद्धतीने मुलांनी लागवड करावी. आम्ही त्यामध्ये आता
बॅलन्स करून करणार. आता तुमचा अनुभव सांगा सर. आता बघितलं जर आपण ही जर पद्धत बघितली AV3ची जे व्हरायटी आहे आणि त्यांचं जे अंतर बघितलं, जे लहान शेतकरी आहेत अल्पभूधारक शेतकरी त्यासाठी ही टेक्निक निश्चितच महत्वाची आणि फायदेशीर ठरणार. ओके.